कापूस शेतीचे भविष्य की फक्त एक प्रयोग? कॉटन हार्वेस्ट मशीन अनालिसिस. नमस्कार मित्रांनो, भारताला सोनेरी कापसाचा देश म्हटलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का की आज याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा संकट कोणता आहे? ते संकट कीड नाही किंवा पाऊस नाही, तर ते आहे मजूर. आज कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत आणि जे मिळतात त्यांची मजुरी इतकी वाढली आहे की शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. पण विचार करा, जर हे सर्व काम एका मशीनने केलं तर? नुकतंच माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका नवीन कॉटन हार्वेस्टरचं परीक्षण केलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मशीनचं पूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. हे मशीन कसं काम करतं, याची किंमत किती आणि हे खरोखर भारतीय शेतकऱ्यांचं नशीब बदलणार का? चला तर मग सविस्तर समजून घेऊया. महाशिवरात्रि के दिन एक बड़ा प्रयोग हमने देखा. हार्वेस्टर से कॉटन हार्वेस्ट करने का. हाथ से निकालने में श्रम भी बहुत ज्यादा लगता. समस्या काय आहे? द प्रॉब्लेम, कापूस वेचणी ही सर्वात कठीण प्रक्रिया आहे. मजुरांना तासनतास उन्हात काम करावं लागते. शिवराज सिंह चौहान जी स्वतः म्हणतात की कापूस वेचणीत श्रम, वेळ आणि पैसा या तिन्हीचा खूप मोठा खर्च होतो. यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खूप वाढतो आणि नफा कमी होतो. गेल्या 10 वर्षात मजुरीचे दर दुप्पट झाले आहेत, पण कापसाचा भाव त्या प्रमाणात वाढलेला नाही. हीच ती गॅप्स आहे जिथे टेक्नॉलॉजीची गरज भासते. मशीनचं तंत्रज्ञान, टेक्निकल ब्रेकडाऊन. आता या मशीनकडे पहा. हे एक ब्रश टाईप कॉटन स्ट्रिपर आहे. हे मशीन साध्या ट्रॅक्टरला जोडून चालविता येतं. हे काम कसं करतं? प्रोसेस नंबर 1, प्री क्लीनर. मशीन मध्ये कापूस वेचण्यासोबतच त्यातील कचरा साफ करण्याची यंत्रणा आहे. नंबर 2, डिफॉइलिनेट स्प्रे. मशीन चालवण्यापूर्वी कपाशीच्या झाडावर एक विशिष्ट स्प्रे मारला जातो, ज्यामुळे झाडाची पानं गळून पडतात. हे स्प्रे मानवासाठी किंवा जमिनीसाठी घातक नाहीत असं सांगितलं जातं. नंबर 3, हाय डेन्सिटी प्लांटिंग. हे मशीन यशस्वी होण्यासाठी कपाशीची लागवड ही जवळजवळ म्हणजे हाय डेन्सिटी करावी लागते, जेणेकरून मशीनला एकाच वेळी जास्त कापूस वेचता येईल. आर्थिक गणित जर पाहायचं झालं म्हणजे द इकॉनॉमिक्स, तसं मशीनची किंमत ही शिवराज सिंह पाटीलने 12 लाख सांगितलेली आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पैसा. जसं मी सांगितलं की शिवराज सिंह चौहान यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की हे मशीन बनवण्यासाठी साधारणतः 12 लाख रुपये खर्च आला आहे. सर्व टॅक्स आणि इतर खर्च पकडून हे मशीन शेतकऱ्याला साधारणतः 15 लाख रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल 15 लाख हे तर खूप महाग आहे. पण जरा थांबा. जर एका मशीनने दिवसाला 10 ते 20 मजुराचं काम केलं तर 2 ते 3 वर्षात ही मशीन स्वतःची किंमत वसूल करू शकतो. शिवाय हे मशीन भाड्याने म्हणजे कस्टम हायरिंग देऊन शेतकरी अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतात. जागतिक तुलना, ग्लोबल कॅम्पॅरिझन. मित्रांनो, अमेरिका किंवा ब्राझील मध्ये कापूस हाताने वेचला जात नाही. तिथे अशाच प्रकारची मोठमोठी यंत्रे वापरली जातात. भारतात ही क्रांती उशिरा येण्याचं कारण म्हणजे आपल्याकडील बियाणे आणि लागवडीची पद्धत. आपल्याकडे कापसाची झाड खूप मोठी होतात, जी मशीनसाठी योग्य नसतात. पण आता नवीन व्हरायटी आणि या यंत्रामुळे आपणही जागतिक स्पर्धेत टिकू शकू. फायदे आणि मर्यादा.
कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते. याच्यात फायदा काय होईल तर मजुरावरील अवलंबित्व संपेल आणि वेचणी व लवकर होईल आणि खर्च वाचेल. याच्या आता मर्यादा काय आहेत तर सुरुवातीची गुंतवणूक खूप मोठी आहे. तसेच हे मशीन चालवण्यासाठी शेतात विशिष्ट पद्धतीने लागवड करावी लागेल. आता शेवटी आपल्याला जर निष्कर्ष पाहायचं जर झालं तर म्हणजेच कॅल्क्युलिझम, तर शेवटी तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. जर आपल्याला शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवायचा असेल तर सीओम कृषीटेक सारख्या माध्यमातून अशा आधुनिक यंत्राची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, 15 लाखाचं हे मशीन भारतीय शेतकऱ्यांसाठी परवडणार आहे का? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रगत शेतीच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. मी आहे सखाराम राठोड, शिवम कृषीटेक कडून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.